श्री लक्ष्मेश्वर उर्फ श्री राम देवस्थान ट्रस्ट करगणी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. श्री राम मंदिर निर्मिती आख्यायिका. दक्षिण भारतामध्ये शंकराचे प्रत्यक्ष आत्मलिंग असलेले 3 तीर्थक्षेत्र आहेत. त्यापैकी पहिलं कर्नाटकातील गोकर्ण महाबळेश्वर, दुसरं चेन्नईमधील रामेश्वर आणि तिसरं म्हणजे महाराष्ट्रातील लक्ष्मेश्वर उर्फ श्री राम देवस्थान श्री क्षेत्र करगणी. श्री प्रभू रामचंद्राच्या वनवास कालावधीत या ठिकाणी आले असता रामांच्या पूजेसाठी लक्ष्मण समिधा जमा करण्यासाठी जंगलात फिरत असता लक्ष्मणाला आकाशातून एक धारदार शस्त्र खाली येताना दिसले. ते त्यांनी हातामध्ये घेतले. त्या शस्त्राने शेजारी असलेल्या वेळूच्या बेटावर मारले, पण बेटामध्ये बसलेली अज्ञात व्यक्ती मारली गेली. लक्ष्मणास त्याचे दुःख वाटू लागले. तेव्हा तेथे भगवान शंकर प्रकट झाले व त्यांनी लक्ष्मणाची समजूत काढली की हा तपस्वी नसून दुष्ट राक्षस होता. शूरपणखा राक्षसनीचा मुलगा रावणाचा भाचा होता. हे अस्त्र त्याच्या हाती लागू नये यासाठी हा योग आम्हीच घडवून आणलेला आहे, असे लक्ष्मणाला भगवान शंकराने सांगितले व त्याच वेळी तेथे आत्मलिंग प्रकट केले. तेच हे लक्ष्मेश्वर असा उल्लेख रामायण या ग्रंथामध्ये सापडतो. लक्ष्मणाला मिळालेल्या शस्त्राचे नाव कालखड्ग असे होते. त्यावरून गावाला खडगणी असे नाव पडले, परंतु कालांतराने अपभ्रंश होऊन या गावाचे नाव करगणी असे प्रचलित झाले आहे, अशी आख्यायिका पूर्वीपासून ऐकवण्यास मिळत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र मंडळी, कसं काय, बरं आहे ना? मी तुमचा प्रतीक पवार तुमचं हार्दिक स्वागत करतो आमच्या चॅनलवर. आणि मी आज तुम्हाला आमच्या गावाच्या एका प्राचीन मंदिराचं दर्शन करून देणार आहे. तर मग तुम्हाला दाखवतोच की आमच्या गावाचं एक प्राचीन मंदिर श्री प्रभुदेव राम यांचे मंदिर आहे. तर मग त्यांचं दर्शन आणि त्यांचं ते कसं आहे मंदिर, कसं त्याचं स्वरूप आहे ते तुम्हाला दाखवून देणार आहे. तर मंडळी आहे करगणी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. तर मंडळी करगणीतलं राम मंदिर हे 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. हे बघा, हे त्याचं आहे एंट्री पॉईंट आणि तिकडून आपण एंट्री करणार आहे. तर मग ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला एक सांगू शकतो की एक करगणी गाव आमचं आहे, तिथे हे मंदिर आहे श्री प्रभुदेव राम यांचे प्राचीन मंदिर आहे. खूप वर्षांपासून इथे चाललेलं आहे हे, आणि त्याचं मेंटेन वगैरे जे करतायत ते खूप छान पद्धतीने करतायत. आणि मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हेच दाखवणार आहे की हे कसं आहे मंदिर आणि काय काय आहे याच्या आतमध्ये, हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि चला बघूया आपण ते कसं आहे. चला. आपल्याला हे सगळं काय असेल ते सगळं हेच ती भिंत आम्ही बांधली, ही साईडची
तर मंडळी तुम्ही बघू शकता हे आमचं मंदिर आहे करगणीचं. त्याच्यात त्यांनी एवढी स्वच्छता आणि एवढं चांगलं मेंटेन केलं ना, तुम्हाला दाखवतो. त्यांनी म्हणजे असं साईडने असं झाडं पण केली आहे बघा, दाखवतो. इतकं छान केलं ना मंदिर. आणि हे बघा मेंटेनन्स इतकं छान केलं ना, जेव्हा पण तुम्ही या मंदिरामध्ये असाल ना, असं म्हणजे एकदम भारी वाटतं, खूप छान वाटतं. जेव्हा पण तुम्ही असाल ना, आता समजा मी कधी कोणत्या टेन्शनमध्ये असेल किंवा माझ्या आता समजा मी टेन्शनमध्ये सोडा, माझ्या वयाचं पण सोडा, जी म्हातारी माणसं असू दे किंवा मिडल एज असू दे, छोटी पोरं असू दे, कोणत्या पण एजची पोरं असू दे, बायका असू दे, लहान पोरं असू दे, पोरगी असू दे, पोरगा असू दे, कोणी असू दे, त्यांच्या लाईफमध्ये काही ना काही छोटी ना मोठी काही ना काही अडचण चालूच असते, बरोबर. जेव्हा पण आपण ह्या मंदिरामध्ये येतो ना, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते, एक वेगळीच म्हणजे निर्माण होतं असं की बाई आपण ते विसरूनच जातो. ती जे आपल्याबद्दल चालू आहे ना आपल्या लाईफमध्ये ते आपण विसरून जातो. आणि आपलं एक रिअल लाईफ काय असते, एक एन्जॉयमेंट काय असते, एक श्रद्धा काय असते, एक देवापुढे आपली म्हणजे काय आपण नक्की म्हणजे रिअल लाईफमध्ये काय चालू काय आपल्याबद्दल ते एक भारी पद्धतीने समजतं. जेव्हा आपण एका अशा चांगल्या अशा मंदिरामध्ये येतो ना, किंवा मंदिर कधी चांगलं आणि वाईट असं काही नसतं, मी फक्त असंच बोलतो आहे. कारण की जेव्हा आपण त्याला स्वच्छ ठेवतो, त्याला नीट मेंटेन करतो, ते म्हणजे चांगलं मंदिर. असं काही नाही, सगळं मंदिर चांगलंच असतं. फक्त एवढं सांगायचं की आपण नेहमी जेव्हा पण जातो मंदिरामध्ये वगैरे, तेव्हा कचरा वगैरे जरा कमी प्रमाणात करावा, किंवा जे काही आपलं असावं म्हणजे आपला कचरा जो आहे तो नेहमी कमीत ठेवावा. आणि हे बघा आता तुम्ही दाखवतो, त्यांनी मेंटेन खूप छान पद्धतीने केले. तुम्हाला दाखवतो खूप छान पद्धतीने. तर मंडळी तुम्ही बघू शकता, हे जे तुम्हाला मंदिर दिसतं एवढं छान असं मंदिर जे टेक्स्चर केलं आहे, जे इंटिरियर केलं आहे ते खूप छान पद्धतीने केलं आहे ह्यांनी. आणि म्हणजे ह्यांनी कुठेही धूळ आणि असं घाण असं तुम्हाला कुठे दिसणार नाही. सगळं स्वच्छता आणि सर्व एकदम मस्त केलेलं आहे. सर्व मस्त. तर मंडळी तुम्ही बघू शकता, हे ते असं बोर्डसारखं पण लिहिलं, पण खूप छान दिसतंय ते. आणि दिसायला नाही तर त्यांनी खूप छान पद्धतीने कलर वगैरे एकदम बेस्टच दिले त्यांनी आपलं. खूप छान आहे मंडळी. माझं तर मत आहे की तुम्ही नक्की एकदा करगणी गावातील तालुका आटपाडी जिल्हा सांगली आमच्या या प्राचीन श्री राम मंदिर याला नक्कीच भेट. तर मंडळी तुम्ही बघू शकता, इथे वर्षातून यात्रा निघते, परत हरिनाम सप्ताह पण असतो. म्हणजे हरिनाम सप्ताह म्हणजे काय, 7 दिवस सप्ताह, 7 म्हणजे 8व्या दिवशी तो संपतो. तेव्हा काहीतरी जेवण वगैरे असतो, प्रसाद असतो मस्तपैकी. असा 8 दिवसांचा आणि 7 दिवसांचा आपला हरिनाम सप्ताह असतो इकडे. परत यात्रा पण असते, करगणीची यात्रा असते, ती पण खूप छान असते बघा. असं सप्ताह हा हरिनाम सप्ताह हा 1998ला चालू केलेला आहे. तर मग ह्या हरिनाम सप्ताहाला होऊन म्हणजे पूर्ण हरिनाम सप्ताह याला आता 26 वर्ष झालेली आहेत. 2023ला 25 वर्ष झालेली आहेत ह्या हरिनाम सप्ताहाला. तर मंडळी बघू शकता तुम्ही, इथे चप्पल स्टँड पण आहे बघा. म्हणजे आपल्या इथे जास्त असं कचरा वगैरे करण्याचं जे त्यांनी ठाणले, जे विचार केला आहे तो त्यांनी खरंच खूप छान केला आहे. त्यांनी चप्पल स्टँड पण खूप चांगल्या पद्धतीने सोय केलेली आहे, खूप छान आहे. आपण इथे पाहू शकता, त्या हापशातून वेस्टेज गेलेलं पाणी त्या हौदामार्फत संपूर्ण झाडामध्ये विस्तारित केलं जातं. मंडळी बघू शकता तुम्ही, बसायची पण सोय खूप छान पद्धतीने केली आहे यांनी. खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने केली आहे सोय. मंडळी मी इथे अजून एक काहीतरी ऑब्झर्व केले, जे तुम्हाला हे असे जे दिसते ते इन्स्ट्रक्शन्स नाही आहेत. हे जे तुम्हाला येलो प्लेट्समध्ये दिसत नाही आहे ते इन्स्ट्रक्शन्स नाही आहेत, तर हे संदेश आहे. संदेश तुम्ही वाचू शकता. हे बघा इथे काय लिहिलं आहे, अपराध करून जो मौज करतो त्याला देव कधीच क्षमा करत नाही. हे सर्व अशी संदेश दिलेली आहेत. म्हणजे तुम्ही जे विचार करताय, जे काही तुमच्या डोक्यात आहे ते सगळं विसरून एक पॉझिटिव्ह निर्माण व्हावं, काहीतरी एक चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गाला जावं, असंच ह्यांची इच्छा आहे. आणि असंच सर्वांची इच्छा असते. आणि खूप छान पद्धतीने ह्यांनी मेंटेन केले आणि संदेश पण खूप चांगले इथे दिलेले आहेत.
काका ही दगड वगैरे म्हणजे हे जे स्वरूप आहे ते कोणी केलंय? राक्षस संबंध राक्षसांनी. ओके. आणि अजून हे वरचं वगैरे काय म्हणजे हे नक्की? सगळं आपल्या महाराष्ट्र म्हणजे कारागिरी इकडले साईडचे नव्हते, हा. जुन्यामध्येच ओके ओके. आणि हे बाहेरचं सगळं स्वरूप कोणी केलंय मग? कोणी? खरसुंडीकर. ओके 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 ओके. चालेल, चला धन्यवाद. बनवायला लागले हो. ते वरती कोणी बांधलं? ते राक्षस आहे, ते खाल्लं राक्षस आहे केलं. हे वरचं आपले महाराष्ट्रीयन लोक आपले, पण ते कारागिरी वेगळी. ते आता काळात बनवू शकत नाही. आताच्या काळात काय बनतंय. तर मंडळी, मला अजूनही खूप छान गोष्ट सांगायची आहे. तर समजा मंडळी कुणाला लग्न करायचं आहे, खूप चांगला संसार पुढे करायचा आहे, बट त्यांचं लग्न करण्याचं त्यांच्याकडे एवढे पैसे नसतील किंवा ते आयोजन एवढं काय करू नाही शकत असेल, तर मग ह्यांनी या मंदिराने एक चांगली सोय पण करून दिलेली आहे की तुम्हाला सांगतो, माझ्या स्वतः एका दादाचं लग्न या मंदिरात झालेलं आहे. तुम्हाला सांगतो काय एक सोय केली त्यांनी खूप छान. हे बघा, इथे ना हरिनाम सप्ताह पण इथे होतं, म्हणजे 8-1 दिवस. आणि इथे लग्न वगैरे आहेत ना, ते लग्न पण होतात. खूप छान पद्धतीने लग्न होतात इथे. माझं स्वतः एका दादाचं लग्न इथे झालेलं आहे, विकास दादा म्हणून आहे, त्याचं झालेलं आहे लग्न, पण खूप छान पद्धतीने इथे लग्न होतात. खूप छान, खूप छान. श्री राम देवस्थान श्री क्षेत्र करगणी. वार्षिक कार्यक्रम. पहिला, श्री रामनवमी उत्सव चैत्र शुद्ध नवमी. दुसरा, श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन श्रावण शुद्ध पौर्णिमा. तिसरा, दत्त जयंती मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा. चौथा, महाशिवरात्री. टीप: सर्व भाविकांनी मंदिरामध्ये संपूर्ण कार्यक्रमासाठी हजर राहून या भक्तिरसाचा लाभ घ्यावा. दुसरी टीप: 10 वर्षांच्या पुढील मुलामुलींसाठी आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाईल. त्याची वेळ सायंकाळी 5:30 ते 6 राहील. याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी. अखंड हरिनाम सप्ताह श्रावणमध्ये. आपले नम्र श्री राम मंदिर देवस्थान श्री क्षेत्र करगणी. अध्यक्ष शरद पाटील, सचिव राजाराम सरगर. धन्यवाद.